मॅजिकल सुप्रभात मॅजिक 106.4 FM वर आरचीला ऐकता तुम्ही घेऊन आली मॅस्ट्रो मॅजिक विथ आरची. आणि आजचा विषय अगदीच कमाल आहे. म्हणजे पाण्याविना जीवन नाही असं म्हणतात ना, किंवा पाणी हेच जीवन आहे. मग हे पाणी आजकालच्या ह्या स्ट्रेसमध्ये कसं रिलीव्ह करतं किंवा कसं आपल्याला मदत करतं, याच बाबतीत आज मॅजिक टॉक्स करतायत. आज त्यांना फिटनेस कोच म्हणूयात, डॉक्टर अरुणा मॅम. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. गुड मॉर्निंग अर्चना. गुड मॉर्निंग मुंबईकर. आजचा आपला टॉपिक आहे पाणी, वॉटर, जो ॲक्च्युली तुमची गरज आहे, माझी गरज आहे, आपल्या सर्वांची गरज आहे. मग ते नेमके काय आहे बरं? तर ते आपल्या जीवनाचा सगळ्यात मूलभूत घटक आहे. पाणी हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्व जीवनाचे मूल आहे. आणि आपले शरीर हे सुमारे 70% पाण्याने बनलेले आहे. आपल्या हाडांना पाणी हवे आहे, स्नायूंना पाणी हवे आहे, आपल्या डोळ्यांना पाणी हवे आहे, आणि रक्तवाहिन्यांना सुद्धा पाणी हवे आहे. आणि कारण पाणी हे इतके महत्त्वाचे का आहे बरं? कारण आपण डिहायड्रेशनपासून आपला बचाव व्हावा ह्यासाठी आपल्याला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. म्हणजे आता पूर्वीच्या काळात जर बघितलं तर आपल्या शरीरात जे पाणी मिळत असे ते आपण आपल्या खाल्लेल्या अन्नामधून असे, जे मुख्यतः वनस्पती आधारित आपलं अन्न होतं, प्लांट बेस्ड फूड होतं आपलं ते. कसे आणि आपल्याला त्या अन्नातून भरपूर पाणी मिळवता येत होतं. परंतु आता आपलं जे स्टाईल झाली आपल्या खाण्याची, आपल्या पदार्थ बनवण्याची, ते जास्तीत जास्त मीठ, साखर आणि बाकी काही केमिकल्स इत्यादींनी बनवलेलं असतं. म्हणून त्यात फारसं पाणी राहत नसतं आणि आपल्याला पुरेसे पाणी मिळत नाही, आणि मग आपण डिहायड्रेट नक्कीच होऊ शकतो. मॅजिक 106.4 FM वर आरचीला ऐकता तुम्ही फक्त तुझ्यासाठी. उफ, ये चुकती जलती गरमी, आणि त्यामध्ये जेव्हा थंड पाण्याचा ग्लास येतो ना आपल्या समोर, तर अगदी मनाने थंड होतो आपण. मॅजिक 106.4 FM वर आरचीला ऐकता तुम्ही घेऊन आले मॅस्ट्रो मॅजिक विथ आरची. आणि जसं मी काही आता राशीफळ पण आजचे जे सांगितलेत की स्टे हायड्रेटेड असं म्हटलंय, सो नक्कीच पाणी आपल्याला हायड्रेट करण्याचं काम करतंच. आणि ह्याच पाण्याविषयी आज मॅजिक टॉक्स करतायत फिटनेस कोच डॉक्टर अरुणा मॅम. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. म्हणून आपल्या स्वतःला पाण्याने भरपूर भरून घेणे आणि म्हणून भरपूर पाणी पिणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मग आपल्याला कोणत्या प्रकारचे पाणी पिणे आवश्यक आहे बरं? तर ह्याचा अर्थ तुम्ही नक्की समजावून घ्या. कोक आणि पाण्यातील फरक नक्की इथे समजावून घ्या तुम्ही. म्हणजे त्याची गफलत करू नका की कोक म्हणजेच पाणी, म्हणजे पाण्याशिवाय आपण कोक घेऊ शकतो. तर आपण बघूया की सरासरी आपलं पाणी किती वेळा घ्यायला पाहिजे आणि किती घ्यायला पाहिजे बरं. तर सरासरी नॉर्मल ॲव्हरेजली 6 to 8 ग्लास आपण पाणी घेतलं तर, म्हणजे जर तुमची साईज जर मोठी असेल तर मोठ्या आकाराचे ग्लास, जर तुम्ही लहान साईजचे असाल तर लहान आकाराचे ग्लास, पण ऑन एन ॲव्हरेज तुम्ही 6 ते 8 ग्लास पाणी दिवसभरात आपण घ्यायला पाहिजे. आणि दुसरे म्हणजे तुम्ही जेवत नसताना पाणी घ्या. हा आपला नेक्स्ट मंत्र आहे. म्हणजे जेवत असताना किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायला नको. जस्ट थिंक अबाउट इट. आपल्या शरीराला आपल्या अन्नाचे पचन करण्यासाठी अनेक पाचक रस, ॲसिड्स तयार करण्याची गरज असते. आणि जर आपण जेवत असताना आणि जेवल्यानंतर लगेच जर पाणी पितो तर पाणी खाली ढकलून त्याचं आपण ते जे फूड खातो ते पातळ करू शकतो. आणि त्यामुळे आपलं जे डायजेशन होतं त्याची कार्यक्षमता आपण स्लो डाऊन करतो किंवा डिस्टर्ब करतो. आपण ते नॅचरल गोष्टींना आपण डिस्टर्ब करतो. म्हणून आयडियली आपण जेवणापूर्वी 10 ते 15 मिनिटं पाणी घ्यायला हवं, जेणेकरून तुम्ही हायड्रेशन मेंटेन करू शकता. सो स्टे हायड्रेटेड आणि कीप लिसनिंग टू मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी. वॉटर इज द ड्रायव्हिंग फोर्स ऑफ ऑल नेचर असं उगाच म्हणत नाहीत पाण्याविषयी. मॅजिक 106.4 FM वर आरचीला ऐकता तुम्ही घेऊन आले मॅस्ट्रो मॅजिक विथ आरची. आणि वेळ झाली आहे आजचे मॅजिक टॉक्स अगदी पाण्यावरच बोलण्याचे. आणि ह्याच बाबतीत बोलतायत फिटनेस कोच डॉक्टर अरुणा मॅम. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. आणि मग जेवल्यानंतर 30 मिनिटं थांबायचंय आणि मग तुम्ही पाणी घेऊ शकता. आता माझ्याकडून अजून एक मोठी टिप अशी, आपल्या दिवसाची सुरुवात एका ग्लास पाण्याने करणे अतिशय चांगले मानले जाते. म्हणजे अगदी दिवसाच्या सुरुवातीलाच हे तुमच्या पोटाच्या हालचालीला अगदी स्वाभाविकरित्या मदत करते.
म्हणून स्वतःला चांगल्या प्रकारे हायड्रेट करा. एकदा तुम्ही डिहायड्रेट जर झालात याचा अर्थ तुम्हाला खूप उशीर झालेला आहे, म्हणजे खूप वेळ लागेल तुम्हाला पुन्हा ते हायड्रेशन मेंटेन करायला. किंवा फॉर एक्झाम्पल जर तुमचे वर्किंग आवर्स किंवा घरी जर तुम्ही एअर कंडिशनरमध्ये काम करत असाल, कुठे तुम्ही फ्लाईटनी जर ट्रॅव्हल करत असाल, तर त्याची काळजी घ्या की तुम्ही तुम्हाला स्वतःला चांगल्या प्रकारे एकदम हायड्रेट करू शकता. आणि लिसन, पाणी हे जीवन आहे. पाणी हे आपल्या जीवनाचा मूलभूत घटक आहे. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे माहीत आहे. जसं मी म्हटलं होतं की एअर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सेकंडली तसंच पाणी हे एअर आहे. आपल्या पाण्याची काळजी प्राधान्याने घ्या, प्रायोरिटी बनवा आणि कायम आपल्यासोबत जर तुम्ही बाहेर असाल, कायम आपल्यासोबत एक पाण्याची बॉटल ठेवा, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त वेट करावं लागणार नाही पाण्याची जर तहान लागली तर. सो बी वॉचफुल ऑन युअर वॉटर इंटेक. बी कनेक्टेड विथ मी टू हील यू अँड टू ट्रान्सफॉर्म युअर हेल्थ, युअर फिटनेस. स्टे कनेक्टेड. असं म्हणतात यू विल ऑलवेज फाइंड अन आन्सर इन द साऊंड ऑफ वॉटर. सो ट्राय टू फाइंड इट आणि पाणी पिणं अजिबात विसरायचं नाहीये. बी लाईक वॉटर माय फ्रेंड. मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी.